आम्ही फक्त कडक कपडे घालायचे, भारीतले ब्रँड प्यायचे आणि भारीतली केस काळी करायची आणि भारी मोबाईल वापरायचे, म्हणजे आम्ही सुधारला. अरे ईश्वरासारखी भाऊ रडला, बहिणीच्या दारात जाऊन रडला, पण तिनं सही नाही केली. नाही केली. थोरल्याच्या मुलीचं लग्न मोडण्या इतकी धाकट्याची घमेंड गेली. कुठे आम्ही? थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा नाहीये. गैरहजर आहे तो. खोटं आहे का? मला घोडाला फक्त खोटं आहे का सांगा. कुठे आम्ही? कडक कपडे घातले म्हणजे सुधरतो आम्ही? मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात म्हणत होतो, असा काळ येईल महाराज की माणसं माणसाच्या जवळ राहणार नाहीत. आला. शेतकऱ्याची गाय मेली तर ती पुरली जाते, शेतकऱ्याचा बैल मेला तर तो पुरला जातो. त्याच्यापेक्षा वाईट माणसं जाळलंय. 40% प्रेत वडीत नेलेत रे, वडीत नेलेत. आणि 40% प्रेत कधी पेटवले कुणाला माहीत सुद्धा नाही झालं. मला बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाही, मुलाच्या अंत्यविधीला बाप नाही. नवरा मेला बायकोला माहीत नाही, बायको मेली नवऱ्याला माहीत नाही. 500 एकर जमिनीचा मालक पण स्वतःचा पोरगा तोंडात पाणी ओतायला नव्हता. हे चाललंय ना. हे फक्त माईक हातात आला का शहाणपणाच्या भाषा मारायच्या आणि धर्माचे तत्व सांगायचे लोकांना. चाललंय फक्त. हा, एखादा म्हणा ना बैल गाभण, आपण म्हणायचं साहेब बैल झाला आणि बैलाला गोरा झाला आणि त्याचं दूध तुम्हाला चहाला दिलं. एकदम बरोबर. इतका समाज संपला. काय मत आहे तुमचं? अजून 5 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयानक काळ येईल. का? माना नाही तर नका मानू, नीतीचा आणि निसर्गाचा संबंध आहे. हे तुम्हाला पटतंय का सांगा. म्हणून सगळ्या म्हाताऱ्या माणसांना पुण्यस्मरणाच्या कीर्तनात पाया पडून सांगतो, लक्ष्मी यायची वेळ आहे, दिवाळीचा काळ आहे. मी तुमच्या मुलासारखं आहे. माझं एक वाक्य ऐका. प्रत्येक म्हाताऱ्यानं मरण्याच्या अगोदर तुमचे खाते फोडून मरा. उद्या पहिला तलाठी गाठवा, उद्या शनिवार आहे. आणि काय तुम्हाला कोणाला बिगाभर द्या असं द्यायची ती द्या, पण उतारे क्लिअर करून मारा. तुम्ही जाता मरून. मागच्यांच्या इतका कुदाकुद्या आहेत. 52 नाव आहे उतार्यांमध्ये सध्या. 52 नाही आहे. आता 52 नावं जर उतार्यात असतील आणि एकानं जर 10,000 हजारच मागितले, कुठे ती झक मारा. तुम्हाला 1,000 एकर ठेवा, पण तुम्ही मागच्यांच्या कुदाकुद्या लावू नका. तुमचं काय मत आहे? तुम्हालाही 20 गुंठेच व्हा, एखाद्याला द्यायची 1 गुंठा कमी द्या, पण म्हातारे माणसं तेवढं काम करा. तुम्ही जाता उलथून. हां, तुम्ही मेल्याचं आम्हाला दुखणं नाही, तुम्ही मरायलाच पाहिजे ही तर आमची इच्छाच. हां, मग तुम्ही राहता तरी कवर 92 आणि 93 इथं मागच्याला जागा होऊ द्या ना. तुम्ही मेल्याचं आम्हाला दुःख नाही आहे, पण तुम्ही गेलो आमच्या कुदाकुद्या लाविता हे दुःख आहे. तुम्ही तर जाऊ द्या, आम्ही तर तुमचा दावा का असं करू. चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे नाहीचे पैसे बुडवले. आता हे पवार परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम केला नाही तर कायचे दावे आणि कायचं काय. 5 वर्षांना दावे सुद्धा बंद होणार आहेत. लग्न तर जवळजवळ बंद झाले. काय राहिलं? कवाय जमवत आहे, कवाय लागत आहे, भाजत आहे लग्न ना आषाढत आहे लग्न. लग्नांचा विषय मिटला. तसे दाव्याचं सुद्धा पॅकेज निघणार. जर 8वा आयोग झाला ना, पेमेंट वाढलं ही माणसं भरमिष्ट होणार. हे लगेच बामणाला बोलावणार, इकडे हे पॅकेज तुला. कावळाय तू चाल, भातही तूच शिजव आणि चप्पी तूच कर. चाल, तुला नाही कोणी भेटलं त्याचं प्रवचन ठुलंय त्याची कर. त्या कोरकून हे पैसे घेऊन टाक. आमच्या मागं फार व्याप आहे. आणि मग त्याची बायको म्हणणार त्यांना आहे ना वेळच नाही. नेमकी वडिलांची दिसक्रिया आणि माझ्या बहिणीची डोळे जेवण संग चालू. आणि त्यांच्याकडं आमच्या पप्पांचं सगळं नियोजन. लग्न झाल्यापासून सासरवाडीचं सगळं तेच पाहत्यात. वाडा भूकंपात गेला ना. आणि नेमकी माझ्या बहिणीची बाळंतपणाची तारीख आहे तिची, आणि तिचं सिजर करताना साक्षीदार हे आहेत. त्यामुळं आम्ही 10वा बामणाला उक्ता देऊन टाकला.
दहाव्याचं प्रवचन केल्यावर महाराज लोकांची सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत. पसायदान झालं का लोक दात्या निघून. बाबांना टाकला ना खाटाव. बरं पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे. बाबा बसला एकटाच, लोक गेले निघून. मग एक जण त्याला म्हणतो, राम राम, तुम्हाला कोणी फोन केला? तो म्हणला, मी काय बळत आलो का काय? आणि तोही जातो निघून. बाबांना टाकला तसा. मग महाराज लोक हुशार राहते, ते ओळखी त्या चप्पी केलं म्हणजे वाड्यातलाय. मग ते चप्पी केलेला म्हणतो, राम राम. तो म्हणला, मी चुलत भाऊ येते. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. मग ते ज्याच्या घरी कार्यक्रम राहतो तो चमन करून दगडावर पाणी सोडायला राहतो बसत. हा त्याच्याकडे जातो, राम राम. तो म्हणतो, काय तुमचं आमच्या वडिलांनो प्रेम, वेळेत वेळ काढून आले तुम्ही. तो म्हणला, प्रेमाला वाघ, पेट्रोल पुरते दे. तो म्हणला, तुला कळत नाही का मी उघडा बसेले? मग ताटलीतले तरी 92 दे भाऊ. ही स्थिती आहे महाराज. काही नाही राहिलं. तुम्हाला धर्मच पाळावा लागेल. आता लग्नांच्या पत्रिका बंद केल्यात आपल्या मंडळीने. केलं तुम्ही, बरं केलं ते. पण ते डिजिटल जे लावता ना रोडला लग्नाचे, ते जरा बरेच श्रीमंत लोक आहेत कीर्तनाला, जरा माणसाच्या अवलादीचे लावा बा. का तो एकट्यानंच पराक्रम केला, बाकीचं गाव वांझुट आहे का काय? ती नवरीवर फाट्या बावलीची, ते कब्र भांड नवरदेव. अरे त्यांचे फोटो जरा नीट लावा. एका कोपऱ्यात झक मारायची, नवरी घालायची, एक नवरदेव, तो भंगार नवरदेव. मग ती नवरी तिकडं झक मारायची, लांब उभी करायची ना त्याच्या पुढं. अरे ती का पळून जाते का? ती पहिलीच 3 वेळा पळून गेली, ती आता सोडली तरी जाणार नाही का आवडली तर. आणि ते पोरींचे फोटो तर इतके बिंडोकेत, काही काही घागरा घालती, घागरा घागरा घागरा, आणि एक टोक हातात धरती. आणि त्या लग्नाला आम्ही आशीर्वाद द्यायचे. आता तोंड जोडायची पाळी का नाही? काय आशीर्वाद द्यायचे? आणि आशीर्वाद देणारे म्हणते त्यांच्याकडून देश सेवा घडू. हो, 9वी पासून सेवा चालली, काय त्या सेवेला आग लाईत काही. आता एक लग्नात नवीन बावळाटपणा आणलाय. मंगलाष्टकाच्या अगोदर बलून आणलाय, बलून, तो फुगा, आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आहे ना, आणि ते डान्स करीत खाली येणार. आता तो नवरदेव म्हशी वाळणारा, 10 मुसाळ्या गडी तो घातला त्या बलूनमध्ये. आणि नवरी भांगार, ती नेली ब्युटी पार्लरला. पयाजुगी नव्हती, ब्युटी पार्लरला नेली. ब्युटी पार्लरला नेल्यावर 3 गोष्टी करावं लागत्या पोरीनो. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, आणि नंतर सिरॅमिक्स करावं लागतं. अशा 3 पायऱ्या आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे, आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या पट्टी चमकी भरणे, हा कोपरा वाढवणे, इकडं लांब करणे, आणि केसाला असा आकार देऊन बट गालावर घेणे. आणि ती नवरी घातली बलूनमध्ये, आणि त्यांचा झाला डान्स सुरू. आता त्या नवरदेवाला ती नवरी खिटली म्हणजे स्मॉल टच झाला, आपण स्मूथ टच म्हणून. आणि याला इतका चांगला टच कधी होईल नाही. टच व्हायचा याला पण जर्सी गोऱ्याचा, म्हशीच्या रेडक्याचा. आणि ते टच झाल्यामुळं ते नवरदेव भांबावलं. जे फुगा फुटला, 9 बारगड्या गेल्या नवरदेव. नका करू नाश आयुष्याचा,
ओव्या चालल्या होत्या तेवढ्या पूर्ण करून घ्या. शरीरा न पिडावे म्हणून तुम्हाला ज्ञान व्हायचं असेल, इथे बरं का आपण अजून ज्ञान शब्दावर आहे आपण. तुम्हाला जर ज्ञान यायचं असेल तर एक उत्तर आहे, माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं. मी तुम्हाला पहिल्यांदा डोकं खाजवलं तरच सूत्र बसत. माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं आणि ते पोरगं होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मारावा. उत्तर आहे माया नावाची म्हातारी मरावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. परत उत्तर आहे का, म्हातारी मरावा पण कोण कोणती बोंबला माया. माया नावाची म्हातारी मारावा. माया कोणे, माया विकने मनता मी भादिनी खरे. ज्ञान यायला मुलगा झाला पाहिजे. त्या मुलाचं नाव मोहम्मदला सगळं मुलाचा बोध आणि म्हातारी मिळली पाहिजे माया. आणि हा सगळा तमाशा कोणी केलाय, बस बोलत जा. नाही तर काय आपल्या जगाचा काही संबंध नाही. आता हे उगत चाललंय, आपण म्हणतो हा माझा पोर आहे, आपल्या पोराचा ना आपला काय संबंध, बारीक पाहिलं तर काय संबंध आहे. फक्त आपण चूक केली त्याचा बाप झालो. त्याचं फळ केवढं आहे, एअर खानदान मोटर बसवा, तो नाला एक मोठा करा, नोकरी लावा, त्याला बायको करून द्या, तिला पोरं व्हाव द्या, ते पोरं आपण सांभाळा, मग आपला अटॅक येणार मारणार. हा सगळा तमाशा मायाने केला. माया वजा केलो आपण देवे. परत निघाय का, माया वजा केली का आपण जे काय. आणि म्हातारी तर मारली पाहिजे. म्हातारी आपण एका मिनिटात मारू इथे बी आत्ता, पण राहते कुठं माहीत नाही ना. हां आता पुन्हा ऐका, मग हा सगळा तमाशा कोणाचा आहे. एखाद्याची पोरगी पोराचा हात धरून पळून गेली, तिचा बाप पिसाला झालीच नाही मला, ती मला मेलीन मी तिला मेलो, तिच्या मौतीला सुद्धा जाणार नाही. आणली बाळात पणाला, त्याला विचारलं का आणली, आपले जात. हा मायेचा तमाशा आहे. आणि या मायेत आपण गुंतलोय. नाही तर येताना आपण वेगळे आलोय, जाताना आपण वेगळे जाणार आहे. प्रारब्ध वेगळं आहे, संचित वेगळं आहे, क्रियामान वेगळं आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्याची ठेवण वेगळी आहे माझ्यासमोर बसलेला, प्रत्येकाच्या भांगाची स्टाईल वेगळी, प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे. फक्त ती म्हातारी मारणं गरजेचं आहे. बरं ती म्हातारी आपण एका मिनिटात मारू, पण ती राहती कुठं माहीत नाही. पण काम दाखवल्याशिवाय राहत नाही. आणि ती म्हातारी आहे नंगाट. त्या म्हातारीला नाही नवरा, म्हातारीला नवरा नाही, पण पोर आहेत 16. आता मोजा 16 पोरं. चोपदार उरकायचंय का. 16 पोर आहेत म्हातारीला. म्हातारी दिसत नाही पण पोरं 16 आहे. मोजा 16 पोरं. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार 6. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनसना, तितिक्षा 6 12. मी, तू, तुझं, माझं 12 आणि 4. त्या बाबलीपासून या बाबली पोत इकडली अक्की इकीन तू जिरीन आणि जिरावली नाही तर मी म्हणा. बापाचा नाही. सुनबाईचं सासूचं भांडण झालं. सुन म्हणती भूक भूक, फक्त एखाद्या वर्षात मला कुत्रं मांजर होऊ दे, मग तू ये. आता हे 16 पठ्ठे आपल्याच्यानं मरणार नाहीत. हे काम बीम हे सगळे मरणार नाही. आपण झाड हाणायचं नाही, आपण मुळ्याच हाणायच्या. माऊलीनं ओविलेली वरी वरी पालवी खुडायचे आणि मुळी उदक घालायचे. ज्ञानोबा म्हणले वरवर शेंडेले हाणायचे आणि खाली पाणी घालायचं नाही. आपण त्या म्हातारीलाच मारू म्हणजे काम वेगळं सोपं होईल. आता म्हातारी मारायचं औषध आहे भजन. भजन केलं का आणि लगेच म्हातारी मारू. घुळ घुळा वाजती ढाल, घुळ घुळा वाजती ढाल,
उदोदाना पहली वेळ उदोदाना पहली वेळ उठावा कैसा वासुदेव बोलतो बोल कैसा वासुदेव बोलतो असा मोकळा झाला एका गपक्यात म्हातारी मेली. कारण भजन केलं का म्हातारी आता साखळी लागली. म्हातारी मेल्यामुळं आपल्याला मुलगा झाला बोध, आणि तो मुलगा मला माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपेने झाला. म्हणून आजच्या अभंगाला शेवटे बाप रखमादेव वरू. कारण मी माझ्या गुरुला अगरबत्त्या लावीत बसलो नाही, मी माझ्या गुरुच्या फोटोला फुफुशीत बसलो नाही, मी माझ्या गुरुला डायरेक्ट हृदयातच ठेवलं. माझं हृदयी सद्गुरू जेणे तारणं. आणि मी चौरंगावर माझा गुरु ठेवला. पण चौरंग कोणता केला? 15व्या अध्यायातली पहिलीच ओवी. आता चौफाळून हृदय आपले वरी लेवबी पावले श्री गुरूंशी. मी माझ्या गुरुला हृदयात ठेवलं आणि मला बोध नावाचा पुत्र झाला. आणि मला लग्न न करता 4 मुलं झाली. कोणती ऐका? ज्ञानराज माझी साधकाचा, ज्ञानाबाई माझी वेदशास्त्र. पहिला मुलगा वेद, दुसरा मुलगा योग, तिसरा मुलगा साधक, चौथा मुलगा अनाथ. पहिल्यासाठी अमृतानुभव, दुसऱ्यासाठी चांगदेव 65, तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी हरिपाठ. अशी 4 मुलं मला झाली. आणि माया नावाची म्हातारी मेली तेव्हा मी माऊली नाही झालो, विश्व माऊली झालो. पण म्या काय केलं? किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले. येते माझे उरले पाईक पण आता विश्वात्मके देवे. आणि पसायदान पाठ करणारी मंडळी ध्यानात ठेवा. सर लय पाठ आहे लोकांच्या पसायदान. मला पसायदानाचा पहिला शब्द सांगा काय आहे? आता आता हा शब्द कोणत्या काळी? वर्तमान काळी. पसायदान कधीच आहे? 750 वर्षाचं. त्याला आत्ता शब्द आला. याचा अर्थ काय हो? आत्ताचा काळ वर्तमान काळ आहे. मग आपण पसायदान पाठ करतो म्हणजे आयत्या पिठावर का वडीतो का बनवायचं आहे? आयत्या पिठावर रे काय. पण ज्ञानोबा म्हणले मी तसं नाही केलं, मी माझं देहपणच तुम्हाला देऊन टाकलं होतं. किंबहुना तुमचे केले तेव्हा आता विश्वात्मके देवे. आणि आपली माणसं नुसतं छातार झोडून मी केलं. तो काय केलं? काय केलं काय? तो अय काय म्हणते आपण? हे नाही हो नाही. 3 वाक्य घरी जाताना घेऊन जा. काही झालं तरी तुम्ही मी मारणार. लई वळवळ करू नका. हे सगळं क्षणिक आहे, क्षणिक. हां क्षणिक.
क्षणिक आहे क्षणिक. आणि क्षणिकाला शब्द आहे ज्ञानेश्वरीत अज्ञान. आणि तुम्ही मी सगळे कशात आहेत? अज्ञानात आहे. आणि अज्ञान जर आलं ना आणि मारामारी करणं. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 3 लाख देतो इंदुरीकर बोकस, मुगशील तो. बॉक्सायला काय मागे, पण ते 3 लाख खर्चायचे कवा? माणसाकडे विचार नाही राहिले. 2 भावांची मारामारी बांधावरून झाली, पोलीस स्टेशनला केस गेली, दोघांनी तक्रार दिली, पोलिसांना दोघांचे 50-50 हजार घेतले आणि पोलीस फक्त म्हणला परत असं करू नका, 1 लाखाला. काय अज्ञानी लोक आहे महाराज, काय अज्ञानी. माणसं फक्त तुम्हाला कपडे घालून दिसतात महाराज, नाही तर माणसं संपलेले आहे. अरे शमीन बिमीन ती इथंच राहणार आहे ना, इथंच राहणार आहे ना. काय संघ न्यायचं आहे? आणि संघ 3च गोष्टी नेता येतात. एक, आयुष्यात कमवलेलं ज्ञान, केलेलं सत्कर्म आणि साधू संतांचा आशीर्वाद. बाकी हे गाडी बिडी कोणता श्रीमंत बांगल्यावर जाळलाय? काय नाही, काय होत नाही. आशबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं काय होईल? तू जाणं गरजेचं आहे. महिला मंडळ मला उत्तर द्या, एका स्त्रीला साधारणपणे किती साड्या असाव्यात? चाल 24 दर तासाला 1. नुसती नेसतच राह. मग तुला कपाटभर साड्या ठेवायची काही गरज आहे घरात? तुझी गॅरंटी आहे का एवढ्या साड्या फाटे बोत राहशील तू? नाही. मग तुला साड्या किती असावं एवढं तरी ज्ञान आहे का? नाही नाही. आणि म्हणून मला मुलगा झाला बोध, आणि म्हणून आज अभंग घेतलेला आहे. बाप रखमा देवरू पार्ट 1 इज कम्प्लीट, पार्ट 2 इज स्टार्ट. आज गायक वादक गुंजन मंडपवाले माईक सिटीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कैलासवासी बाबासाहेब बाळकृष्ण पवार यांच्या प्रथम परस्मरणाच्या योगानं गायक व ह्या पवार परिवाराला पहिला धन्यवाद द्यावं की एवढी मोठं लोक, एवढा मोठा समाज जमला. पुण्यस्मरणाला सुरुवात. आता पुण्यस्मरणाच्या बाबतीत महाराज मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, दहाव्याची प्रवचनं करणारी नीट ऐका. आता पुण्यतिथी क्लिअर सांगतो. त्याच्या अगोदर भाषण करणाऱ्याला एक सल्ला देतो, तो महत्त्वाचा आहे. तुम्ही 10व्याला भाषणं जरूर करा, पण आता आपल्याकडे एक बावळटपणा आला आहे. माणूस जाळून आलं कधी एवढा पुढं भाषण, ते चुकीचं आहे. म्हातारं रात्री 9ला मिळालंय, अखेरात घरची उपाशी आहे, त्याची पोरगी मुंबईवरून आली, त्याचा पोऱ्या पुण्यावरून आलाय, मौत 11ला झाली, आणि तुम्ही धडाधड देवळा पुढं भाषण आणता. हां, तुम्ही माणूस मरायच्या आदल्या दिवशी भाषण करा. हां, हे बा उद्या हे जाणार आहेत, त्यांचा माझा त्यांना मला त्यांनी मला मेसेज टाकलाय, मला मनसोक्त बोलून घेऊ द्या. मग एवढा काय एवढायचं ते. पण माणूस जाळून आल्यावरचं भाषण योग्य नाही. तुमचं काय मत आहे? एकदम चुकीचं आहे. हां, त्याच्याऐवजी त्या कुटुंबाला 2-4 पोते बाजरीची मदत दे. तुला लईच दुःख झालं ना. बरं, भाषण इतकं भामटंय, गावावर शोक कळा पसरली, गाव जीवन आलंय अख्खं, कोणाला दुःख झालं. आणि त्यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी तयार झाली. ती कधी भरून निघल ना, तू गेला का ती भरूनच निघल. हे बंद करून टाकायचं. मला काही गोष्टी कटाक्षानं टाळल्या पाहिजेत. काय मत आहे तुमचं? हां, 10व्याला 2-3 जणांनी भाषण केलं तर ठीक आहे. शक्यतो 2-3 ठिकाणी भाषण करूच नाही. 10व्यात, लग्नात सुद्धा भाषण करू नये. लय वाईट बोलायचं लोक खाली बसलेले. एक तर लोक जे वेळ राहत्या कचाकच गोडा लावतो लोक. हां, बरं, लोकांना माहिती लग्न लफड्याचं, आणि त्याचा सगळा चव जाऊन चौथा उरेल. ते लोक उगत मर्यादा पाळीत्या, नाही तर लग्नातलंही गोडा लावतो लोक. लग्नातलं भाषण म्हणजे हातानं चव घालून घेणे. एक तर लोकांना लग्नातल्या भाषणाशी काही काय गेलं का, लफडत होतं ते त्यांना माहीतच होतं. त्यांनी किती वेळा पाहिलं होतं. आणि पुरीच्या बापाला फक्त वाटतं बाबा माया पुरीच्या लग्नाला एवढे लोक आले, अहो ती येणारच होती. ते एक भाषण टाळलं पाहिजे. 15 ऑगस्ट 26 जानेवारीचं 1 ते 4 भाषण टाळलं पाहिजे. त्या पोरांना इंग्रज काय घ्यायला नाही. ती गोळ्यान घ्यायसाठी आले. ते इंग्रज जाऊ दे, तुझ्या वाट्यावर घुसवले, त्यांना काय घ्या. पोराला काय करतं. आणि आपले लोक त्यांनाच म्हणतात इंग्रजांनी देश धुतला. पोरं म्हणले धुतला, पण तुझ्या इतकं नाही धुतला त्याने. हे बंद केलं पाहिजे. मला काही गोष्टीचा इंदुरीकरचा तुम्हाला राग येतो, पण मी मेल्यावर तुम्हाला आपली आठवण येईल काय म्हणत होता माणूस. हे बंद केलं पाहिजे. काय मत आहे तुमचं? लग्नातलं भाषण टाळलं पाहिजे, मौतीचे भाषण. आणि माणूस मेल्यावर काय जरा नीट ऐका. आता महाराज मंडळी नीट ऐका. 10वेचे प्रवचन करणारे उगाच नदीवर लोक लाईत लागू बसू नका.
सोमवारी मरणं पवित्र नाही, सोमवारी मरणं पवित्र नाही, एकादशीला मरणं पवित्र नाही, माळकरी सुद्धा नीट मरतात असा नियम नाही. असं काही डोकं वापरीत नका जाऊ. आता मी माळकरी आहे, पोपटावानी बोलतो, मरायचं नाही, मला अंड्याची पोळी मागू शकतो, त्याचं काय सांगतात ते? अशा काही टापा नाही आणायच्या. काही लोक म्हणले त्यानं काशी केली ती. काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं. काशीतच मरायचं असतं, ते तिथून गावात येतंय. मी दहाव्याचं खात नाही, तुझ्यामुळं कावळा येत नाही, जेव. हां, तुम्ही म्हणाल महाराजाला पुरावा, 12 वाद्य आहे, पुरावे आपल्याकडे सकाळपर्यंत घ्यायचे. 12 वाद्य आहे, मोक्ष देऊन उदार होई कीर काशी, शरीर तये गावी भेज किजे. मग आता मरायची आटी आहे का? तुम्हाला मरून बिरून दाखवतो, स्वर्गात नेऊन घालतो पटकन. 1, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2, मरायला शुक्ल पक्ष असावं. 3, मरायला उत्तरायण असावं. आता दक्षिणायन आहे, अजून 1.5 महिना कोणी घाई करायची नाही. ज्याला जायचं त्यानं 20-12 नंतर खपाखप जा, काय होत नाही. पण ऐका, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तर आयन असावं, आणि पाया पडून सांगतो, माणसाचा मरताना जठराग्नी प्रदीप्त असावा. म्हणजे माणूस खाता खाता मरावा. आणि 5वी अट इतकी महत्त्वाची आहे, माणसाची इंद्रिय टवटवीत असावीत. याला धोका देऊ नका. मग एकानं विचारलं, महाराज हे वाचायचं कुठं? अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या वाव्या घरी गेल्यावर उचकायच्या लगेच. मग एकानं कीर्तनातच उभं राहून विचारलं, महाराज माणसं तरुणपणातच का जातात? तर फाशी घेणं, औषध पिणं, विहिरीत पडणं, अपघात होणं हे दैवाधीन मृत्यू नाही, हे कर्माधीन मृत्यू आहे. आपल्याला माहिती आहे ना, आपण चोरून लाईट घ्यायले, मग खोक्यात बोर्ड घालायची काय करा? आपल्याला माहिती आहे ना, आपण पेले, मग झक मारायची, गाडी साईडला लावून झोपायचं ना. आपल्याला माहिती आहे ना, आपल्याला ढुकला यायला लागला, आपण गाडी साईडला लावून झोपून घ्या. अपघात होण्याचं कारण काय? आणि हे जे मरणं हे देवाचं नाही आहे. ट्रक खाली उभ्या, ट्रक खाली गेला तो. मग एकानं कीर्तन जिजलं, महाराज तरुणपणात का जातात? त्याचं उत्तर अध्याय नंबर 18 ओळी नंबर 100. देहाच्या गावा आलिया, जन्ममृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणू नये धनंजया जया परी. तुमच्या कपाळावर जेवढं सटवीनं औषध, कोरोनाने पहा मारा तुम्ही, कोरोनाने एवढा धोका दिला, पण ज्या लोकांची गावाला गरज होती ती लोक नेले हो, भजनी बिजनी पार नेले हो. आणि ज्यांना अख्खं गाव कटाळलं होतं, आहे तो म्हातारं दवाखान्यात नेल्या गाव, अख्खं गाव म्हणायचं ते परत येणार नाही. आलंच बा, 3ऱ्याच दिवशी गावात राम राम, कस काय ठणठणीत. आता माळबीळ काढली, अंडे बिंडे हंतोय, ओके. काय बा, देवाने कला केली. चांगली चांगली माणसं, सप्त्याचा कारभार करणारी, जत्राचा कारभार करणारी नेली हो. आणि ज्यांनी गावांचा बोंग्या केला ते ठुले हो. आमची टोळी पार कमी केली भजन्यांची, लई मग भजने मेली. कोणतरी झक मारली, अंडे खाल्यावर कोरोना होत नाही. लोकांनी वांगे दिले सोडून, हा ना अंडी कचाकच माळा तोडल्या. बरं ती माळ तोडीत नव्हतं, त्याची बायको खोडीची, काढा काढा तुम्ही गेले, आम्हाला कोण आहे बाई, काढा काढा. कोणीतरी झक मारली, काढा प्यायल्यावर कोरोना होत नाही. लोकांनी दूध दिलं सोडून, हान काढा, तांब्यानं काढा.